समजदारी अनुभव काही वर्षांचा आहे आणि अशा अल्पशा ज्ञानाने बुद्धीने जर आपण भगवंताच्या योजना समजून घेतल्या तर कदाचित आपण चुकीचा अर्थ काढू शकतो. तर म्हणून भगवंतांच्या ज्या लीला कथा आहेत या श्रीमद भागवतम ग्रंथामध्ये खूप चांगल्या दृष्टिकोनातून प्रस्तुत केलेल्या आहेत आणि त्याच्यावर विशेष करून आचार्यांच्या ज्या टीका आहेत, तात्पर्य आहे, त्या तात्पर्याद्वारे अधिकही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्पष्टता येते. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांचे जे वरिष्ठ शिष्य आहेत त्यांनी लिहिलेल्या तात्पर्यामध्ये 3 कारणं सांगतात की भगवंतांनी का यदुकुळाचा स्वतःच्या कुळाचा विनाश केला. तर प्रमुख 3 कारणं सांगतात की भगवंतांचा जेव्हा अवतार होत होता तेव्हा भगवंतांच्या अवतार कार्यामध्ये सहभाग घेण्यासाठी, मदत करण्यासाठी देवी देवता सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाले होते. दुसरं, तर या देवी देवतांना पुन्हा स्वर्गप्राप्ती, स्वर्गामध्ये पाठवण्यासाठी भगवंतांनी ही योजना केली. दुसरं कारण असं आहे की जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, जे वृंदावन मध्ये राहतात, युगल किशोर जे स्वरूप आहे श्रीकृष्णांचं, ते जेव्हा वृंदावन सोडून बाहेर येतात तर धर्मस्थापनेचं कार्य करतात. तर जसं धर्मस्थापनेचं कार्य हे जे श्रीकृष्ण मधुर लीला करणारे श्रीकृष्ण आहेत हे नाही करत, तर विष्णू तत्व जे आहेत हे धर्मस्थापनेचं कार्य करतात. आणि आता पुरेसं धर्मस्थापनाचं कार्य झालं होतं. पांडव आणि कौरव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करून अनेक दुष्ट राजांचा वध झाला होता. तर ते धर्मस्थापनेचं कार्य पूर्ण झालं. त्यानंतर विष्णू तत्वांना, जे श्वेतद्वीप मध्ये राहणारे विष्णू आहेत, क्षीरसागरामध्ये राहणारे विष्णू आहेत, कर्णोदक सागरामध्ये राहणारे विष्णू आहेत, त्यांच्यामध्ये ते विष्णू तत्व गेलेत. बद्रिकाश्रम मध्ये राहणारे जे विष्णू आहेत त्यांच्यामध्ये गेलेत आणि स्वतः श्रीकृष्ण आपल्या स्वरूप शक्तीसह स्वसंगी भक्तांसोबत त्यांना पुन्हा आपल्या धामाची प्राप्ती करायची होती. तर त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने या 3 योजनांच्या माध्यमातून यदुकुळाचा जो अंतिम त्यांचा प्रोजेक्ट होता तो पूर्ण केला आणि भगवंत आपल्या स्वधामी निघून गेले. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज फार सुंदर याला विशेष दृष्टिकोन देतात की का भगवंतांनी स्वतःच्या यदुकुळाचा नाश केला. कारण यदुकुळाचा नाश करण्याचं जे सामर्थ्य आहे या जगामध्ये कुणामध्येही नाहीये. का कुणामध्ये नाहीये? कारण यदुकुळातले जे यदू होते, यादव होते, इतके शक्तिशाली, पॉवरफुल होते, साक्षात भगवंतांचे पुत्र, प्रपौत्र होते. तर भगवंतांचं द्वारे त्यांना रक्षण होतं, भगवंतांसारखं त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं होतं, वैभव, सत्ता आणि सर्व काही गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. आणि अशा शक्तिशाली जे यादव होते यांना कुणीही परास्त करू शकत नव्हते. म्हणून भगवत शरणागत झालेले जे जीव असतात हे अधिक पॉवरफुल होतात, अधिक शक्तिशाली होतात. यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही. कारण भगवंतांचं ज्याला प्रोटेक्शन आहे त्यांना कुणीही संघर्ष जेव्हा निर्माण होतो, आणि हा संघर्ष कधी निर्माण होईल? जेव्हा वैष्णव अपराध होईल. वैष्णव अपराध हाच एकमात्र ही गोष्ट आहे की या कुळाचा जसा नाश झाला तसा वैष्णव समाजाचा पण केवळ वैष्णव अपराधामुळे नाश होऊ शकतो. तर हे जे वैष्णव अपराध केलेले जे यादव आहेत यांना भगवंतांनी सुद्धा वाचवलं नाहीये. तर भगवंत सुद्धा तटस्थ भूमिका घेतात जेव्हा वैष्णव अपराध होतो. तर ही गोष्ट इतकी सोपी नाहीये, इतकी याला काय म्हणतात, त्याला ग्रँटेड जितकं घेऊ, जितकं सहज घेऊ तितका आपल्याला मायेचा भ्रम चढू शकतो. तर फार फार अलर्ट राहण्यासारखी ही गोष्ट आहे. फार सावधगिरीने वैष्णवांचे संबंध, टॉकिंग, व्यवहार या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तर ह्या अध्यायामधून ही सर्वात महत्त्वपूर्ण लेसन, शिक्षा जी आहे, धडा आहे, आपल्याला शिकायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणतात की जर का श्रीकृष्णांनी आपल्या वंशाला तसंच ठेवलं असतं तर काय झालं असतं भविष्यामध्ये? मायावाद संप्रदाय म्हणता येईल, मायावादी जी विचारधारा आहे या
श्रीकृष्णांपासून उत्पन्न झालेले त्यांचे पुत्र, त्यांच्यापासून आलेले नातू पंतू अशी जी परंपरा आहे, हे भविष्यामध्ये आम्ही स्वतः श्रीकृष्ण आहोत का, कारण श्रीकृष्णांपासून आम्ही जन्म घेतलेला आहे, आम्ही स्वतः श्रीकृष्ण आहोत असा समाजासमोर दावा करतील. आणि याच्यामुळे जे लोक निष्ठावान भक्ती करणारे लोक आहेत, प्रामाणिक भक्ती करणारे लोक आहेत, भले ते भगवंताच्या कुळामधले नसतील, तर अशा लोकांवर हे लोक आपलं वर्चस्व दाखवतील, त्यांचं शोषण करतील. आणि जे शुद्ध भक्तीचा जो मार्ग चालवणारे जे लोक आहेत यांचे ते शत्रू बनतील. तर असं त्यांचा एक दृष्टिकोन आहे. तर ही पण गोष्ट तितकीच महत्त्वपूर्ण आहे. तर परिवारवाद जो आहे, या परिवारवादामुळे कित्येक मोठे मोठे युद्ध, भांडणं आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर हे भगवंतांना नको होतं. भगवंताची इच्छा नव्हती की माझ्या फॅमिलीतील लोकांनी माझ्यासारखं भगवत्ता दाखवावी आणि कदाचित मायावादीसारखं त्यांनी स्वतःला प्रस्तुत करावं. हे भगवंतांना आवडलं नसावं, म्हणून भगवंतांनी यांना आपापल्या ठिकाणी पाठवलं. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की या अध्यायामध्ये की भगवंतांचं प्लॅन, भगवंतांची योजना. कारण भगवंतांच्या सर्व ज्या लीला आहेत या लीलांना श्रीमद भागवतामध्ये एका शब्दामध्ये वर्णन केलेलं की यदृच्छया. यदृच्छयाचा अर्थ हा आहे की जय श्री राधा गोविंदे भगवान की जय. यदृच्छयाचा अर्थ आहे की भगवंतांची इच्छा, ही भगवंताची इच्छा होती, म्हणून भगवंतांनी स्वतःच्या यदुकुळाचा पण अशा प्रकारे वैष्णव अपराध करण्यासाठी प्रेरित केलं आणि अशा प्रकारे नाश केलेला आहे. तर भगवान श्रीकृष्णांचं नाव या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे या श्लोकामध्ये. आप्त कामहा आस्थाय धाम रममान उदार कीर्ती सुमंगल आप्त कामहा. आप्तकाम या शब्दाचा अर्थ आहे की स्वतःमध्ये भगवंत आप्तकामचा शब्दाचा अर्थ आहे की त्यांच्यामध्ये कोणत्याही उरलेल्या इच्छा नाहीत, स्वतःमध्ये पूर्णपणे भगवंत संतुष्ट आहेत. जसं आत्माराम आहेत, भगवंतांना कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही, भगवंतांना कोणत्याही व्यक्ती विशेषची आवश्यकता नाही, ते स्वतःमध्ये फार आत्मसंतुष्ट आहेत. असे आत्मसंतुष्ट भगवंत यांनी ज्या ज्या लीला केल्यात, संपूर्ण कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्यात त्या सर्व लीला उदार कीर्ती, उदार हृदयाच्या लोकांद्वारे जी कीर्ती गायली जाते, अशी भगवंताची उदार कीर्ती जी आहे. सुमंगल, भगवंताच्या दिव्य जे लीला आहेत, आध्यात्मिक स्तरावरच्या लीला आहेत, या लीलांमध्ये भगवंतांनी अनेक लोकांना विशेष अनेक प्रकारच्या शिकवणी प्रदान केलेल्या आहेत. पण पाहतो जेव्हा भगवान श्रीकृष्ण चा जन्म झाला तर भगवंत गोकुळामध्ये गेले भगवंताच्या योजनेने. ती पण एक भगवंताची योजना होती. गोकुळामध्ये जाऊन भगवंतांनी स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही भगवंतांनी एका गुराखी व्यक्तीची भूमिका सांभाळली. म्हणजे नंदबाबाच्या जेवढ्या पण गायी होत्या, या गायी चारण्याचं जे काम होतं हे भगवंतांनी केलं. गायी चारणं फार मोठं विशेष काम नाही असं भौतिकदृष्ट्या जर पाहिलं तर भगवंत स्वतः सकाळी जसं एक गुराखी व्यक्ती शिदोरी बांधून जंगलामध्ये गायी घेऊन जातो, अगदी तशा प्रकारे भगवंतांनी गायी चारण्याची सेवा वृंदावनमध्ये केली आणि सर्व जगाला आदर्श दाखवला की गायीची सेवा करणं किती महत्त्वपूर्ण आहे. सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून सुद्धा गायींची त्यांनी अतिशय निष्ठावान आणि प्रामाणिकपणे सेवा केली. कधी असं दाखवलं नाही की मी एक नंदबाबा सुद्धा गोकुळाचे एक राजा होते, मी राजपुत्र आहे, मी का गायी चारायला जाऊ, हजारो नोकर चाकर आहेत आमच्याकडे, ते गायी चारू शकतात. पण नाही, स्वतःहून ते गायी चारण्यासाठी जायचे. तर हा जो अहम शून्य जो गुण आहे भगवंतांच्यामध्ये, हा गुण भगवंतांनी वृंदावनमध्ये प्रकट केला. जेव्हा मथुरेमध्ये आले, मथुरेमध्ये आल्यानंतर जेव्हा कंसाचा वध झाला, जनरली सर्रासपणे असाच एक ट्रेंड आहे
की जो राजा प्रतिद्वंद्वी राजाला मारतो, त्याचा वध झाल्यानंतर त्या राजगादीवर जो विजयी राजा आहे तो आपलं राज्य प्रस्थापित करतो, नाहीतर आपल्या मुलांना अशा लोकांना बसवतो. तर मथुरेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी किंवा बलरामजींनी दोघांनीही राज्य स्वीकारलं नाही. तिथे उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. हा एक निरासक्त जो गुण आहे भगवंतांचा, हा महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा द्वारकेमध्ये भगवंतांनी स्वतःच्या आज्ञेने, स्वतःच्या सामर्थ्याने एक सुंदर अशी नगरी निर्माण केली, ज्या स्वर्गीय देवतांना देखील प्रलोभन आणि मोहित करणारी अशी सुंदर द्वारका नगरी निर्माण केली. तर त्या द्वारका नगरीचं पूर्ण पाहिलं तर भगवंतांच्याकडे त्याचं पूर्ण क्रेडिट होतं, श्रीकृष्णांकडे. पण तिथे सुद्धा भगवंत एक राजा बनले नाहीत. त्या ठिकाणी सुद्धा उग्रसेन महाराजांना सहाय्यक म्हणून राजव्यवस्था सांभाळत होते. तर हे भगवंतांचं जे संपूर्ण जीवन लीलांचं जे चरित्र आहे, याच्यामधून सर्व काही दिसतं. सर्व ठिकाणी भगवंत निरासक्त राहत होते, तरी सुद्धा अशा भगवंतांवर सॅमंतक मणी चोरण्याचा आरोप लागतो. म्हणजे सर्व ठिकाणी ओके 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 आहे, तरी सुद्धा आपल्याच नातेवाईकांकडून चोरीचा आरोप लागतो. तर असे भगवंत पाहिजे तर त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, ते एका मिनिटामध्ये कोणाचाही वध करू शकत होते. एका सैनिकाला एक आज्ञा दिली तर एखाद्या शूरवीर राजाचा वध करू शकत होते. तरी सुद्धा भगवंतांनी अशी आपली जी अधार्मिक प्रवृत्ती आहे, जी गर्वपणाची भाषा आहे, जी गर्व दाखवणारी मनोवृत्ती आहे, हे अजिबात दिसलं नाही त्याच्यामध्ये. तर हे भगवंतांचं फार वैशिष्ट्य आहे. या सर्व गुणांमधून दिसून येतं. भगवंतांच्याकडे जनसंख्या पण काही कमी नव्हती. भगवंतांची 16,108 राण्या होत्या. प्रत्येक राणीला 10 पुत्र आणि 1 मुलगी होती. तर असं इतकं मोठं जनसंख्या होती. जर आजच्या भाषेमध्ये पाहिलं तर भगवंतांनी जर का निवडणूक लढवली असती तर बिनविरोध निवड झाली असती भगवंतांची. तर भगवंतांनी आपल्या अशा सामर्थ्याचा कधीही भौतिक गोष्टींसाठी उपयोग केला नाही. तर हे भगवंतांचं जे गुणगौरव करण्यासारखं चरित्र आहे, म्हणून भगवंताचं नाव आत्माराम आहे. आत्माराम किती लोकांचं नाव आहेत, त्यांना आत्मा पण माहिती नाही आत्मा काय असतो, आणि रामाचा तर विषयच लांब आहे. तर नावाप्रमाणे या भौतिक जगात व्यक्ती सापडणार नाहीत. तर भगवंतांची जे नावं आहेत श्रीकृष्णांची, त्या नावाप्रमाणे त्यांचे गुण आहेत, त्यांचे कर्तृत्व आहे. म्हणून भगवंतांची उदार कीर्ती जी आहे, अनेक वर्षांपासून त्यांची कीर्ती ही निरंतर चालू आहे. आणि यांच्या कीर्तीमध्ये गुणांची जी वर्धन आहे, हे दिवसेंदिवस गुणांचं वर्धन होत जातं. या विरुद्ध भगवंतांनी पाहिजे असतं तर त्यांना माहिती आहे की जर का जनरली या संसारामध्ये सर्व जीव प्रकृती स्थानी कर्षती, या भौतिक जगाच्या प्रकृतीसोबत संघर्ष करत आहेत सर्व जीव. आणि म्हणून भगवंतांनी अशा प्रकारे संपूर्ण जगाला यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरो जनाः आहे, सर्वांना आदर्श दाखवला की या जगामध्ये कसं आलं पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे. तर हा भगवंतांचा एक आदर्श यासाठी प्रस्थापित करतात, कारण या जगामध्ये ज्या जीवांनी प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या जीवांनी या प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या सत्तेचा प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या लोकांना या प्रकृतीने पाठीवर चित केलेलं आहे. हे भगवंतांना या जगाला शिकवून द्यायची होती. म्हणजे ज्या लोकांनी या प्रकृतीच्या विरोधात जाऊन संघर्ष करत यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हे तथाकथित जे यश आहे, यशप्राप्तीनंतर सुद्धा हे लोक कधी सुखी झाले नाहीत. हे भगवंतांना या जगाला दाखवायचं होतं. म्हणून ज्या भूमिकेत भगवंत होते, त्या भूमिकेत भगवंत एक आत्मसंतुष्ट, निरासक्त, प्रभुत्व गाजवण्याची प्रवृत्ती दिसली नाही भगवंतांच्या मध्ये. तर अशा विशिष्ट दिव्य गुणांचा भगवंतांनी या लीलेच्या माध्यमातून प्रकाश केलेला आहे. तर ही भगवंतांच्याकडून फार शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरं आहे संग्रह करण्याची प्रवृत्ती जी आहे. संग्रह करण्याचा जो अतिरेक आहे, या भौतिक जगात संघर्ष का होतो? अतिरेक म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा हा स्ट्रगलची सीमा पार करतो तो मनुष्य. जसं एखादा मनुष्य
जर पाहिलं आपण वाऱ्याला लात मारत आहे, हवा जी दिसते आपल्याला, या हवेला एखादा व्यक्ती लात मारतोय तर त्या माणसाला निश्चितच आपण वेडं म्हणू, आहे ना. तर तशाच प्रकारे भगवंताच्या दृष्टीने जो व्यक्ती या प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, तो मनुष्य वाऱ्याला लात मारण्यासारखा, वाऱ्याला जसा एखादा मनुष्य लात मारतो तशा लात मारणाऱ्या मनुष्याप्रमाणे आहे. तर भगवंतांनी चुकीचा आदर्श कधी समाजासमोर प्रस्तुत केला नाहीये. तर त्यांना आदर्श सेट करायचा होता, एक राजव्यवस्था चालवणारा राजा कसा असू शकतो. आणि या भगवंतांची जी दिव्य योजना आहे, ही योजनाच्या मध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांचं परम कल्याण झालेलं आहे. या भगवंतांच्या गूढ रहस्याचं जे चरित्राचं जे गूढ रहस्य आहे हे कॉन्फिडेन्शियल आहे. हे जे नॉलेज आहे, हे जे ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. जोपर्यंत या चॅप्टरला, या अध्यायांना, या स्कंदांना आचार्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपली दृष्टी उघडणारच नाही. कारण भौतिक जगात सर्व जीवांमध्ये बद्धावस्था हा एक रोग आहे. त्यामुळे अध्यात्मवादी लोक सुद्धा भागवतम वाचतात, भागवतमच्या सगळ्या गोष्टी करतात, पण त्यांच्यामध्ये परिवारवाद आहे, सत्ता आहे, पैसा चा त्यांना प्रभुत्व गाजवायचं आहे, शिष्य समुदाय वाढवायचे आहेत, आपल्या शिष्यांना दुसऱ्या गुरूंकडे पाठवायचं नाही, आपल्या अंडर राहणाऱ्या लोकांना आपल्या सोबतच कायमस्वरूपी ठेवायचे. त्यांना गर्दी फार आवडते, त्यांच्यासोबत गर्दी असणे म्हणजे त्यांना सुरक्षितता वाटते, आणि गर्दी कमी झाली की त्यांना असुरक्षितता वाटते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या भगवंतांचं जे कॉन्फिडेन्शियल लीला आहेत, ज्या काय गुह्यतम ज्या लीला आहेत, या आचार्यांच्या दृष्टिकोनाने न समजून घेतल्यामुळे अशा गोष्टी आहेत. तर हा जो परिवारवाद आहे भगवंतांना अजिबात आवडला नाही. भगवंत प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना राजव्यवस्थेवर बसवू शकले असते, पण त्या व्यतिरिक्त भगवंतांनी असं अजिबात केलं नाही. तर भगवंतांची ही जी योजना आहे, ही योजना काय आहे भगवंतांची? मग काय काय देऊ काय इच्छितात भगवंत या अवतार लीलेच्या माध्यमातून? तर भगवंत एक नुसतं नैतिकदृष्ट्या एक मोरल दृष्टिकोनातून आपण निरासक्त असायला पाहिजे, आपण डिटॅच, आपण आत्माराम असायला पाहिजे असंच नाही. तर भगवंतांच्या कोण आहे, मालमत्तेचा अधिकारी कोण व्यक्ती आहे? तर पहिली गोष्ट, भगवंताची खरी मालमत्ता काय आहे, भगवंत काय देऊ इच्छितात, कोण वारसदार आहे? जसं आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतात, कितीतरी संग्रह करतात, आणि या काबाड कष्टाच्या माध्यमातून त्यांचं प्रयोजन हेच असतं की आम्ही जे जे कमवलेलं आहे ते निदान आम्ही सुख भोगू शकलो नाही तर निदान आमची मुलं तरी सुखी व्हावेत, हा त्यांचा प्रयोजन असतो. आणि ते काबाड कष्ट करत असताना कधी रिॲक्शनचा विचार करत नाही. म्हणजे काय, कमवलेल्या धनातून धनाचा वारसदार भविष्यातली पिढी होणार आहे, पण धन कमवत असताना जे कर्म बनत जातं, कर्मफळाचा वारसदार कोणीच लागणार नाही. तर या जगामध्ये जनरली धनाचा इतके लोलूप लोक आहेत. भगवंतांच्या आईवडिलांच्या द्वारे जे धनप्राप्ती होते त्या धनासाठी किती लोक भांडणं तंटे अनेक गोष्टी घडत असतात. पण त्यांनी काबाड कष्ट करत असताना जे जे त्यांच्याकडून वाईट कर्म घडलेलं आहे त्या वाईट कर्माचं प्रतिफल स्वरूप कुणीही त्याचा वारसदार बनत नाही. तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर तशाच प्रकारे भगवंतांचं भौतिक संपत्तीचं वारसदार बनणारे भरपूर लोक आहेत. भगवंतांच्या प्रकृतीवर प्रभुत्व गाजवणारे अनेक लोक आहेत या जगामध्ये. प्रत्येकाला भगवंतांच्याकडून वरदानं पाहिजेत, सुखसुविधा पाहिजे आहेत, भौतिक मालमत्ता पाहिजे आहे, सुबत्ता पाहिजे, पद प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि या गोष्टींचा दुष्परिणाम काय आहे? स्ट्रगल आहे. या भौतिक जगामध्ये जितकं प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न होईल तितकं स्ट्रगलिंग होईल. त्या व्यतिरिक्त भगवंतांची खरी संपत्ती काय, त्या संपत्तीचा वारसदार बनण्यासाठी कोणी तयार नाही. खरी संपत्ती आहे श्रीकृष्णांचं प्रेम. हे प्रेम देण्यासाठी श्रीकृष्ण या जगामध्ये आलेत, श्री चैतन्य महाप्रभू या जगामध्ये आलेले आहेत. आणि या संपत्तीचा खरं वारसदार कोण बनू शकतो? या संपत्तीचा खरा वारसदार तोच बनू शकतो जो भगवंतांच्या योजनेमध्ये आपली योजना समजतो, जो भगवंतांच्या योजनेच्या विरुद्ध जातो. तो व्यक्ती कधी या कृष्ण प्रेम धनाचा वारसदार बनू शकत नाही. तर
या भगवंतांची जी दिव्य योजना आहे, ही योजना धर्मस्थापना करणे ही योजना होती. आणि या योजनेमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला, ज्या ज्या लोकांनी भगवंतांना मदत केली, मदत करणे म्हणजे नुसतं भगवंतांना सहाय्य करणे नाही, तर भगवंतांच्या प्रत्येक एक वचनांवर ज्या लोकांनी दृढ विश्वास ठेवला त्यांचं परम कल्याण झालेलं आहे. उदाहरण स्वरूप आपण पाहू शकतो पांडवांचं जीवन. पांडवांना भगवंतांनी धर्मस्थापनेसाठी प्रत्येक ठिकाणी भगवंतांच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं. त्यांच्यामध्ये अनेक अशा जीवनामध्ये घडलेले प्रसंग आहेत की ते भगवंतांना दोषारोपण करू शकतात की भगवंता, आम्ही तुम्हाला शरणागत आहोत, तरी आमच्या जीवनामध्ये एवढ्या अनेक प्रकारच्या समस्या का, प्रश्न विचारू शकले असते. भगवंत निरुत्तरित होऊ शकले असते भौतिक बुद्धीने जर भगवंतांची डिबेट केलं असतं तर भगवंतांनी पण स्वीकार केलं असतं कदाचित. पण पांडवांचं सगळ्यात मोठं वैभव काय होतं? भगवंतांच्या वचनांवर त्यांची श्रद्धा होती, भगवंतांच्या आज्ञेवर त्यांची श्रद्धा होती. एकदा महाभारतामध्ये एक प्रसंग येतो की दुर्योधन जो होता, दुर्योधनाने श्रीकृष्णांना विचारलं की हे वासुदेव, अर्जुन जसा तुमचा नातेवाईक आहे तसा मी पण तुमचा नातेवाईक आहे, तुमचा आणि माझा देखील नातेसंबंध आहोत आपण, तर तुम्ही अर्जुनाचाच जास्त सोबत का राहता, अर्जुनाचाच पक्ष का घेतात, अर्जुनाच्या बाजूनेच सगळ्या काही तुम्ही मदत का करता, मला का मदत करत नाही तुम्ही? तेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाचा हात पकडतात आणि ज्या ठिकाणी अर्जुन झोपलेला होता त्या ठिकाणी दुर्योधनला घेऊन जातात आणि दाखवतात, हे बघ अर्जुन काय करतोय. अर्जुन झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिथून दुर्योधन युटर्न घेतो आणि सरळ घरी येतो. दुर्योधन म्हणतो मला काही 16 माळा जप जमणार नाही. तर ही दुर्योधनाच्या मानसिकतेची जी लोक आहेत ना, यांना भगवंतांचं संरक्षण पाहिजे, भगवंतांचे द्वारे वरदान पाहिजेत, पण भगवंत प्राप्तीसाठी भगवंतांचं स्मरण करायचं नाही. तर यासाठी भगवंतांनी पांडवांना जवळ का केलं? पांडवांना जवळ यासाठी नाही केलं की नातेवाईक होते, अजिबात नाही. पांडवांना जवळ यासाठी केलं की पांडवांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती दृढ श्रद्धा होती, पांडवांच्या पांडवांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती शुद्ध भक्ती होती आणि भगवंतांच्या आज्ञेचं काटेकोरपणे, भले बाह्य दृष्टीने विरोधाभास दिसत होता, पण त्यांनी भगवंतांच्या योजनेचं, भगवंतांच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं. या विरुद्ध आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला. नरकासुर तर साक्षात सत्यभामा भूमी देवीचा पुत्र, म्हणजे साक्षात भगवंतांचा पुत्र होता, तरी त्याला मारलं भगवंतांनी. भगवंत परिवारवादाच्या जाळ्यामध्ये कधीच पडले नाहीत. भगवंत या परिवारवादापेक्षा भक्तिवाद याला जास्त भगवंतांनी प्राधान्य दिलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी राजा प्रस्थापित केला, 2-3 कॅटेगरीचे होते. एक तर म्हणजे शुद्ध भक्ताला राजा बनवला, दुसरं शुद्ध भक्त जरी नसतील पण जे कमीत कमी धार्मिक वर्णाश्रमाचं पालन करणारे लोक होते त्यांना राजा बनवलं भगवंतांनी. तर हा भगवंतांचा प्रोजेक्ट होता, हा भगवंतांची ही सर्व योजना होती. आणि या योजनेमध्ये परीक्षा पण घेतली. या योजनेमध्ये ज्या ज्या लोकांनी सहाय्य केलं, भगवंत गीतेच्या 11व्या अध्यायातल्या 33 नंबर श्लोकमध्ये सांगतात की अर्जुनाला म्हणतात की युद्धस्व लभस्व. आता फार सुंदर श्लोक आहे, त्याच्यामध्ये म्हणतात निमित्त मात्रम भवे सव्यसाची. 11.33 तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व. म्हणून हे अर्जुना उठ आणि यशाचं जे क्रेडिट आहे ते प्राप्त कर. जित्वा शत्रुन भुक्ष्व राज्य समुद्वहम. या राज्याचं जे उपभोग आहे तुला प्राप्त होणार आहे. का? कारण मय्ये वेते निहता पूर्वमेव. माझ्या योजनेने हे जेवढे मोठमोठे योद्धा आहेत ते सर्व काही मारले गेलेले आहेत. तर ही भगवंतांची योजना होती. म्हणून निमित्त मात्रम भवे सव्यसाची. हे सव्यसाची अर्जुनाचं नाव आहे. अर्जुना दोन्ही हाताने बाण सोडू शकत होता, एवढी त्याच्याकडे विद्या कला होती. म्हणून भगवंत सांगतात की ही सर्व माझी योजना निर्धारित आहे. योजना काय आहे? भीष्म पितामहांसारखे मोठमोठे योद्धा सुद्धा युद्धभूमीवर चित पडलेले आहेत. द्रोणाचार्यांसारखे बुद्धिमान, द्रोणाचार्यांसारखे विद्या प्रदान करणारे, अस्त्रशस्त्रांचं ज्ञान असणारे व्यक्ती सुद्धा यांना युद्धामधून त्यांना वैराग्य प्राप्त झालं, युद्धभूमी सोडून निघून गेले. ही भगवंताची योजना होती. जयद्रथ सारखा अत्यंत कुशाल योद्धा
कुशल योद्धा, त्याला सुद्धा हार मानावी लागली. आणि कर्णासारखा शस्त्र अस्त्रांनी युक्त असा जो योद्धा होता, त्याची सुद्धा भगवंताच्या दिव्य योजनेने शापामुळे त्याची मती भ्रष्ट झाली. तर ही सर्व भगवंतांची योजना होती. तर या योजनेला जो सहाय्य करील त्याला परमपद प्राप्त होणार होतं. तर ही भगवंतांची योजना होती. तर या योजनेमध्ये पांडवांच्या श्रद्धेचा प्रत्येक ठिकाणी कस लागलेला आहे, प्रत्येक ठिकाणी कसोटी घेतलेली आहे. 1-2-3 उदाहरणं सांगतो की जेव्हा महाभारताचं जेव्हा युद्ध संपत आलं होतं, तेव्हा दुर्योधन हा अंतिम यातना भोगत सहन करत होता. त्यावेळेस त्याने विचार केला की या ठिकाणी जर पडून राहिलो तर कदाचित भीम येईल आणि माझा वध करेल. तेव्हा दुर्योधन काय करतो, दुर्योधनाकडे एक जलस्तंभ विद्या होती. जलस्तंभ विद्या अशी असते की जलामध्ये प्रवेश करू शकतो तो व्यक्ती आणि त्याच्या विद्येच्या मंत्रांद्वारे एक स्तंभ बनवू शकतो आणि त्या स्तंभामध्ये तो सुखपूर्वक राहू शकतो. तर अशी जलस्तंभ विद्या आहे. आणि या जलस्तंभ विद्येसाठी त्याच्याकडे विद्या होती आणि तो एक मोठ्या तलावामध्ये जलाशयामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी तो निवास करत असतो आणि सर्व पांडव आणि श्रीकृष्ण शोधत असतात. तर श्रीकृष्ण म्हणतात की चला माझ्या मागे चला, तुम्हाला दुर्योधन कुठे मी दाखवतो. तर त्या ठिकाणी 5 पांडव होते, श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्ण म्हणतात की या जलाशयामध्ये दुर्योधन आहे. तर त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज आणि इतर जे पांडव होते हे म्हणाले की या ठिकाणी कसं काय दुर्योधन असू शकतो. तर श्रीकृष्ण म्हणतात का असू शकत नाही. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की या जलाशयाच्या बाजूला काठावर थोडी ओली माती असते, भिजलेलं असतं माती. तर त्या ठिकाणी एक मनुष्याची जी पावलं आहेत ही उलट्या दिशेने पावलं दिसतात. म्हणजे जो प्रवेश करतो माणूस तर त्याची अशी पावलं दिसतात, अशी पावलाची ठसे उमटलेले असतात. तर त्या ठिकाणी उलट्या दिशेने म्हणजे बाहेर कोणीतरी आलेला असं दिसतंय. उलट्या दिशेने पावलं दिसत होती, ठसे उमटलेली होती त्या जमिनीवर. तर युधिष्ठिर महाराज म्हणाले की या ठिकाणी तर बाहेर आलेला माणूस दिसतोय जलाशयामधून. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की माझ्या वचनांवर जर विश्वास ठेवला तर तुम्ही या जगातले जे जे विजयस्थान आहेत ते तुम्ही सहजपणे प्राप्त कराल. म्हणून मी जे सांगतो तुम्ही ऐका. कारण श्रीकृष्ण म्हणाले हा दुर्योधन आहे, हा कोणी साधारण नाही. दुर्योधनची बुद्धी कायम पॉलिटिक्स कशी करावी, दुसऱ्यांना कसं फसवावं यामध्ये पारंगत होता दुर्योधन. आणि हे श्रीकृष्णांना माहिती होतं. तर दुर्योधनाने जेव्हा जलाशयामध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने उलट्या पावलांनी प्रवेश केला, म्हणजे पाठीमागे चालत चालत प्रवेश केला. तर हे श्रीकृष्णांना माहिती होतं. तर सांगण्याचा उद्देश आहे की या पांडवांची श्रद्धेची प्रत्येक ठिकाणी कस लागली, तेव्हा त्यांना भगवंताच्या योजनेमध्ये सहभाग प्राप्त झाला आणि त्यांना परमपदाची प्राप्ती झाली. भगवंताच्या इच्छेने, आशीर्वादाने त्यांना या संपूर्ण युद्धाचं क्रेडिट मिळालेलं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. जेव्हा पांडव जंगलामध्ये होते तेव्हा दुर्योधनाच्या कूटनीतीने ते दुर्वासमुनी नावाचं एक अस्त्र पाठवतात. दुर्योधन विचार करतो की दुर्वासमुनी जसं मला आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांची मी सेवा करून त्यांना प्रसन्न केलेले, पांडवांच्याकडे कोणती सुखसुविधा नाही, स्वाभाविकपणे दुर्वासमुनी हे क्रोधित होतील आणि पांडवांना शाप देतील, मग माझं जे मारण्याचं काम हे हलकं होऊन जाईल. जेव्हा दुर्वासमुनी जातात आणि त्या ठिकाणी द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते, कारण अक्षय पात्राचा त्या दिवसाचा जो कोटा होता संपलेला होता. द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते, श्रीकृष्ण त्या ठिकाणी येतात आणि श्रीकृष्ण आल्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीची परीक्षा घेतात की मला खायला दे, मला भूक लागलेली. आणि छोटासा कण श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून द्रौपदी देते. कृष्ण संतुष्ट होतात. त्या दरम्यान हे सर्व दुर्वासमुनी आणि 10,000 शिष्य आंघोळीसाठी गेलेले असतात आणि भीमाला श्रीकृष्ण म्हणतात की जा, सर्वांना बोलून आण, इकडे भोजन तयार आहे. तर भीम हे सर्व दृश्य पाहत होता आणि घरात अन्न नाहीये, अक्षय पात्राचा जे दिवसाचा जो कोटा होता संपलेला होता आणि भोजनाची काहीही व्यवस्था नाहीये. आणि भीम भगवंतांनी सांगितलं की जा दुर्वासमुनी आणि त्यांच्या 10,000 शिष्यांना बोलवा. भीम गदा उचलतात आणि त्यांना बोलवण्यासाठी जातात. भीमाच्या मनात एक तर्कवितर्काचा प्रश्न येत नाही की त्यांना जर बोलून आणलं तर काय होईल. तर सांगण्याचा उद्देश आहे की यांची जी दृढ श्रद्धा होती पांडवांची, या श्रद्धेमुळे त्यांचं परमकल्याण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, नुसती श्रद्धाच नव्हती, तर ज्या ज्या ठिकाणी भगवंतांची इच्छा होती, भगवंतांच्या इच्छेसाठी त्यांनी स्वतःच्या आसक्तीचा पण त्याग केलेला आहे.
आणि या आसक्तींमुळे त्यांना परमपदाची प्राप्ती झाली. म्हणजे ज्या ज्या भगवंताच्या जशा योजना होत्या त्या योजनेप्रमाणे त्यांनी स्वतःला टर्न करत करत केलेलं आहे सर्व जीवन. एक फार सुंदर प्रसंग आहे महाभारतामध्ये. युधिष्ठिर महाराजांचं एक फार मोठी ख्याती होती. युधिष्ठिर महाराज म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे युधिष्ठिर महाराज, म्हणून धर्मज्ञ म्हणून त्यांचं नाव होतं. तर युधिष्ठिर महाराज हे नेहमी सत्य बोलत होते आणि या सत्य बोलण्याची जी त्यांची आसक्ती होती ती आसक्ती सुद्धा भगवंतांनी एक दिवस त्यांना सोडायला भाग पाडली आणि भगवंतांच्या आनंदासाठी त्यांनी सोडलं पण. सत्य बोलण्याची आसक्ती, जेव्हा अश्वत्थामाचा वध झाला असं सांगायचं होतं द्रोणाचार्यांना, तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी खोटं बोलले ते भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे. तर ही जी आसक्ती सोडल्यामुळं त्यांना फायदा काय झाला की खरं सत्य काय याचा त्यांना बोध झाला. खरं सत्य म्हणजे काय, धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, भगवंतांची आज्ञा हे परम सत्य आहे हे त्यांना समजलं. अजून फार सुंदर उदाहरण आहेत. परीक्षित महाराजांचं जीवन पाहू शकतो. परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळाला, परीक्षित महाराजांनी सर्व काही सोडून दिलं. कसं सोडलं, त्यांनी समजलं की ही भगवंतांची योजना आहे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी भगवंतांची योजना पाहिली. भगवंताची इच्छा आहे यदृच्छया, भगवंताची इच्छा समजून सर्व सोडून दिलं. त्याच्यामुळे त्यांना फायदा काय झाला, त्यांना या भौतिक जगाचं जे साम्राज्य होतं हे भगवंतांची योजना म्हणून सोडल्यामुळे त्यांना भगवंतांच्या धाम, भगवंताचे जे परमपद आहे, जे धाम आहे, त्या धामाची, शाश्वत धामाची त्यांना प्राप्ती झाली. तर असे कित्येक उदाहरणं आहेत. पृथू महाराजांचं जीवन पाहू शकतो. पृथू महाराज हे 100 अश्वमेध यज्ञ करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळेस इंद्र आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. पण शेवटी यांच्या संघर्षामध्ये भगवंत आणि ब्रह्मदेव आले आणि पृथू महाराजाला विनंती केली की तुम्ही थांबा, आता बस 99 यज्ञावर थांबवा, कारण 100 यज्ञ जरी केले शेवटी अल्टिमेट उद्देश काय, भगवंतांना संतुष्ट करणे. भगवंत म्हणाले की तुमच्या 99 यज्ञावर मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तेव्हा पृथू महाराजांना फार सुंदर बोध झाला. त्यांनी विचार केला की जे 100 यज्ञ करणारे लोक आहेत ते पण विचलित आहेत, त्यांची पण मनस्थिती स्थिर नाही, त्यांच्याकडे इतकं धन, ऐश्वर्य, प्रतिष्ठा सर्व काय आहे तरी सुद्धा त्यांना सत्यबद्दल असुरक्षितता आहे. त्यांनी हे ओळखलं आणि परम सत्याचा मार्ग त्यांनी अवलंबला. तर हे जे कॅरेक्टर आहे, जे लोक आहेत भागवतामध्ये ज्यांनी भगवंतांच्या योजनेमध्ये भाग घेतला त्यांचं परम कल्याण झालेलं आहे. त्याविरुद्ध भगवंतांची जी भौतिक ही जी प्रकृती आहे, प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला, प्रकृती आपल्या इच्छेने कंट्रोलर बनण्याचा प्रयत्न केला, प्रोप्रायटर बनण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला, सत्तेवर कायमस्वरूपी राहण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांना प्रकृतीने पाठीवर चित केलेलं आहे. हे भगवंतांना जगाला दाखवायचं होतं. म्हणून भगवंतांनी वृंदावन, मथुरा, द्वारका आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी युद्ध झालं, ज्या ज्या राजांना भगवंतांनी नवीन प्रस्थापित केलं, तर या सर्व प्रसंगातून भगवंतांनी दाखवलं की ममई वांश जीवलोके जीवभूत सनातना, तुम्ही माझे सर्व अंश आहात, म्हणून माझ्याकडून शिगा, यद्यत आचरती श्रेष्ठ तत्ततेव इतर जना. काय की प्रकृती स्थानी कर्षती, जो संघर्ष जन्मजन्मांतर सुरू आहे या संघर्षाला स्टॉप करा. आणि आता या संघर्षाला स्टॉप करून पुन्हा भगवंतांची जी माझी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही जीवन जगाल, अध्यात्मवाद्यांना देखील सल्ला देतात, या माध्यमातून तुम्ही जर जीवन जगाल तर तुम्ही सुद्धा त्या पांडवांप्रमाणे परमपदाची प्राप्ती कराल, भगवत धामाची प्राप्ती कराल. तर या श्लोकामधून, या अध्यायामधून थोडंसं चर्चा करण्यासारखं होतं. तर फार सुंदर प्रसंग सुरू आहे. भगवंताचं सामर्थ्य, भगवंताचं जे चरित्र आहे, खरोखर भगवंत आत्माराम आहेत, नावाप्रमाणे भगवंत आहेत. तर श्रील प्रभुपादांच्या आणि आचार्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला खरोखर भागवत कसं समजावं, तर या माध्यमातूनच भागवत समजू शकतं. केवळ म्युझिक, बँजो पार्टी सारखी गाणे म्हणून कोणी भागवत समजू शकत नाही. भागवत समजण्यासाठी आचार्यांचा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. थँक्यू. हरे कृष्णा. जय श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय.